साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे खरं तर आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस घेऊन राज्यातून कानाकोपऱ्यातून खरं तर लाखो वारकरी जे आहेत ते देहूनगरी आणि आळंदीमध्ये दाखल झालेले होते। आता ह्या ज्या पालख्या आहेत ते आज पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि यांच्या स्वागतासाठी खरं तर पुणेकर असेल किंवा प्रशासन असेल हे सज्ज झालेलं आहे। आपण पाहू शकताय की ठिकठिकाणी असे स्वागत कक्ष उभारण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ती पोलीस प्रशासन सुद्धा या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। आज सायंकाळी 5च्या दरम्यान या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या या जे वाकडेवाडी जिथला जो ब्रिज आहे त्या वाकडेवाडीच्या ब्रिजच्या खाली या दोन्ही पालख्या या ठिकाणी एकत्रित येतील आणि आज संध्याकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांची जी पालखी आहे ती भवानी पेठेतील विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे ती नानापेठ येथील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे। खरं तर यांचा आजचा मुक्काम त्याबरोबर ती उद्याचा मुक्काम आणि रविवारी सकाळी या दोन्ही पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होणार आहेत। मात्र इथल्या ज्या काही गणेश मंडळे असतील किंवा सामाजिक संस्था असतील यांच्याकडून या पालख्यांचं स्वागत करण्यासाठी खरं तर पुणेकर सज्ज झाले आहेत, प्रशासन सज्ज झाले आहे। एकंदरीतच पुण्यामधलं सध्या वातावरण जे आहे ते अगदी विठ्ठलमय वारीमय झालेलं आपण पाहू शकतोय की हे प्रशासनाचे सर्व जे कर्मचारी आहेत ते सकाळपासूनच कुठल्याही वारकऱ्यांना आरोग्य सेवा लाभली तर त्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सुद्धा हे जे आरोग्य प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा सज्ज झाले आहे। आपल्या परीनं जेवढी वारीची सेवा करता येईल, जेवढी पंढरीची या वारकऱ्यांची सेवा करता येईल अशी भावना मनामध्ये ठेवून हे सध्या जे कर्मचारी आहेत ते सज्ज झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये खरं तर सायंकाळी 5च्या दरम्यान हे मुख्य पालखी येतील। मात्र तत्पूर्वी ज्या काही पालख्या वारीच्या पुढे असतात त्या थोड्या हळूहळू वारकरी सध्या मार्गस्थ होत सध्या या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत। मात्र प्रशासनाकडून सर्वकाली जी तयारी आहे ते सर्व करण्यात आली। वैद्यकीय तयारी असेल किंवा त्यांच्या सुरक्षेची तयारी असेल किंवा त्यांना राहण्यासाठी जी व्यवस्था असेल ही सर्व जी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली। त्याचबरोबर ती महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते आयुक्त या ठिकाणी येणार आहे सायंकाळी आणि त्यांच्या आल्याच्या नंतर या पालख्यांचं जल्लोषात असं जय्यत असं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकंदरीतच पुण्यातलं जे वातावरण आहे ते अगदी वारीमय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।